श्रोते हो नमस्कार. मी मोहिनी संदीप जोशी तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या आवडत्या गुरुकृपा भक्ती संगम या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण जाणून घेणार आहोत हुताशणी पौर्णिमा म्हणजे होळी विषयी व खग्रास चंद्रग्रहण या दोन्ही बद्दलची संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा. यावर्षी दिनांक 2 मार्च 2026 रोजी सोमवारी हुताशणी पौर्णिमा आली आहे. पौर्णिमा प्रारंभ 5:56 होत आहे. पौर्णिमा समाप्ती 3 मार्च रोजी सायंकाळी 5:08 होत आहे. प्रदोषकाळी होळी 2 मार्च रोजी साजरी करायची आहे. म्हणून धर्मसिंधू मधील विशेष वचनानुसार होलिका दहन 2 मार्च या दिवशी करावे. इदम चंद्रग्रहण सत्वे वेदमध्ये कार्यम ग्रस्तोदये परदिने प्रदोषे पौर्णिमा सत्वे ग्रहण मध्य एव कार्यम अन्यथा पूर्वदिने धर्मसिंधू. म्हणून आपल्याला 2 मार्च रोजी होळी साजरी करायची आहे. थोडक्यात जाणून घेऊयात होळी साजरी कशी करावी. कोणता मंत्र म्हणावा नैवेद्य समर्पित करताना. या दिवशी अंगणात थोडी जागा सारवून त्या भोवती रांगोळी काढून मधोमध शेणाच्या गोवऱ्या आणि त्यात एरंडाची फांदी ठेवतात. एरंडाची एक फांदी उभी ठेवतात. त्याच्या भोवती लाकडे गोवऱ्या रचतात. त्याची पूजा करून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात. नंतर त्यात नारळ अर्पण करतात. खोबऱ्याच्या वाट्या भाजून प्रसाद वाटतात. नंतर हातात पाणी घेऊन मला व माझ्या कुटुंबियांना सुख शांती मिळावी यासाठी मी होळीची पूजन करीत आहे असा संकल्प करावा. अस्पृक्पा भयसंत्रस्तै कृत्वा त्वं होलिबाहलशै अतस्त्वा पूजयिष्यामि भूते भूतिप्रदा भव असा मंत्र म्हणून होळी भोवती 3 प्रदक्षिणा घालाव्यात. तसेच घरात उपद्रव करणाऱ्या कीटकांच्या झुरळे, डास, ढेकून वगैरे कणकेच्या आकृत्या करून त्या होळीत टाकाव्यात. म्हणजे ते जीवाणू नष्ट होतात. होळी या सणाच्या निमित्ताने मनुष्याने आपल्या अंगी असलेले वैगुण्य, दोष, प्रवृत्ती यांची होळी करावी आणि या सर्व गोष्टी सोडून द्याव्यात. हाच या सणाचा उद्देश आहे. आता जाणून घेऊयात 3 मार्च रोजी असलेले ग्रस्तोदित खग्रास चंद्रग्रहण. भारतासह पूर्व आशिया, जपान, रशियाचा मध्य व पूर्व प्रदेश, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, संपूर्ण अमेरिका, कॅनडा, ग्रीनलँड, दक्षिण अमेरिका व अंटार्क्टिकाचा काही प्रदेश या भागात हे ग्रहण दिसेल. हे चंद्रग्रहण भारतात ग्रस्तोदित दिसणार आहे. म्हणजे ग्रस्त असलेले चंद्रबिंब उदयास आलेले दिसेल. भारतात कुठेही या ग्रहणाचा स्पर्श मध्य दिसणार नाही. या ग्रहणाचा पुण्यकाल चंद्रोदयापासून म्हणजेच आपल्या गावच्या सूर्यास्तापासून ग्रहण मोक्षापर्यंत अल्पकाळ पुण्यकाळ आहे. हे ग्रहण ग्रस्तोदित असल्याने मंगळवारी 3 मार्च 2026 सूर्योदयापासून मोक्षापर्यंत म्हणजे सायंकाळी 6:48 पर्यंत ग्रहणाचे वेध पाळायचे आहेत. बाल, वृद्ध, आजारी, अशक्त व्यक्ती आणि गर्भवतींनी मंगळवारी सकाळी 11 पासून मोक्षापर्यंत वेध पाळावेत. वेधकाळात भोजन निषेध आहे म्हणून अन्नपदार्थ खाऊ नयेत. वेधकाळात स्नान, देवपूजा, जप, श्राद्ध, नित्यकर्मे करता येतात. वेधकाळात पाणी पिणे, मलमूत्रोत्सर्ग करणे, झोप घेणे ही कर्मे करता येतात. ग्रहण पर्व काळात म्हणजे आपल्या गावच्या सूर्यास्तापासून मोक्षापर्यंतच्या सायंकाळी 6:48 या काळात पाणी पिणे, अन्न ग्रहण करणे आणि मलमूत्रोत्सर्ग ही कर्मे करू नयेत. ग्रहण पर्व काळात देवपूजा, तर्पण, श्राद्ध, जप, होम, दान यापैकी जे शक्य असेल ते करावे. पूर्वी घेतलेल्या मंत्राचे पुरश्चरण चंद्रग्रहणात करावे. ग्रहण मोक्षानंतर स्नान करावे. ग्रहणाचे राशी परत्वे फळ पाहूयात. मिथुन, तुला, वृश्चिक, मीन या राशींना शुभ फळ प्राप्त आहे. मेष, कर्क, धनु, कुंभ या राशींना मिश्र फळ आहे. वृषभ, सिंह, कन्या आणि मकर या राशींना अनिष्ट फळ आहे. ज्या राशींना अनिष्ट फळ आहे त्या राशीच्या व्यक्तींनी आणि गर्भवतींनी हे ग्रहण पाहू नये. माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.